दादा मुंबईहून गाडी आली. मावशी बरी आहेस ना? हो बरी आहे. नाथा बरा आहेस ना? बरं एकदम मस्त 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 मस्त. म्हातारा कुठे रे? घरात चल. नाही मी घेतो मी घेतो. घे. काय ग मग पोरी, कसा झाला प्रवास? चांगला झाला, पण चाकणपर्यंतच. त्यानंतर जे काही ट्रॅफिक लागलं ना, मला वाटायचं हे आमच्या मुंबईतच आहे, पण नाही हो, हे तर आता इथे पण आहे. नाही म्हणजे तसं आहे थोडासा त्रास. एकदा का हायवे झाला ना मग बघा सुसाट. कधी होणार रे बाबा तुमचा हायवे? हा, तुला कौतुक करत असतो ना दादांचं. मग त्यांना ट्रॅफिकचा त्रास दिसत नाही का? काय ही गावची माणसं ना फार साधी असतात, आणि ह्या माणसांना फसवणं फार सोपं असतं राजकारण्यांना. काय हो मावशी, हा तरी तुमच्या दारावर त्यांचाच फोटो आहे का? हा, आणि अजूनही तुम्ही त्यांना निवडून देता? वय बस तू पोरी, मी सांगते तुला. अगं दादांचं या घराशी या गावाशी खूप घट्ट नातं आहे बघ. दादांनी या आडगावात पाणी आणलं, वीज आणली. अगं एवढंच नाही तर पार घरापर्यंत रस्ते आणले. आणि गणू, तुला माहितीये का, आमच्या नाताचं जेव्हा इंजिनिअरिंग झालं ना, दादांनीच नोकरी मिळवून दिली त्याला, ती पण चाकणला बरं का. म्हणजे तू आता रोज चाकणला अपडाऊन करत असशील ना? अरे मग तुला नाही का जाणवत हा त्रास? अरे जाणवतो की भाऊ. आपण कसं आहे, आता लांबची उडी मारायची असली ना की वाघ बी 2 पावलं मागे येतोय, तसं आहे आमच्या दादांचं. म्हणजे अहो वहिनी, कसं आहे, पुणे नाशिक हायवेच्या कामाला आमच्या दादांनी मंजुरी मिळवून दिली. 139 किलोमीटर 139. आता एवढ्या किलोमीटरचा महामार्ग बनवायचा म्हणजे काय खायचे काम आहेत का? त्यातल्या 112 किलोमीटरचं काम झालंय, फक्त 27 किलोमीटर बायपासच काम बाकी आहे. आता महामार्ग बनवायचा झाला तर लोकांच्या जमिनी आल्या, त्यात भूसंपादन आलं. आणि आमच्या गावाकडे कसं आहे, भावाभावांची भांडणं आहे. तो गेल्या 5 वर्षात बायपास साठी लागणारी जमीन मिळत नाही. आता दादांचा काय दोष आहे? अहो पण दादा बोललेत एकदम लवकरात लवकर हे सगळं पूर्ण होणार आहे. काही नाही, ही अशी लोक फक्त आश्वासनच देतात. नाही ग बाई, नाही बरं का. हा, आमचे दादा नाहीत तसे. लोकांना दिलेला एक बी शब्द खाली पडू देत नाही आमचे दादा. आणि हायवेवरचं ट्रॅफिक कमी व्हावं म्हणून गावागावातून जाणारे जे रस्ते आहेत ना, खेड नारायणगाव इथल्या आतल्या रस्त्यांसाठी 39 कोटी रुपये मंजूर करून आणले सरकारकडून. आणि पोलिसांची एक्स्ट्रा फोर्स पण मागवली इकडं. गणू, अरे तुला तो आपला खेडचा जुना ब्रिज आठवतो का? किती वर्ष जुना असेल ग तो ब्रिज? 130 वर्ष 130. आणि मार्च आठवतं का? एकदम डेंजर, माहितीये ना. अहो तसं काय होऊ नये म्हणून दादानी बाजूलाच पॅरलल नवीन ब्रिज बांधला. तू आलाच असशील आता तिकडून. हो, अरे त्याच ब्रिज वरून आलो मी आता. मग मला आता सांगा बरं, किती कामं केलीत आमच्या दादांनी, आणि अजून काय कामं करायला पाहिजे बरं? हा काय ग पोरी, आता पटलं का तुला? हा फोटो इथं का लावलाय ते बरं गणू? आता आलाचा हात तर अष्टविनायकला जाऊन या. आणि बरं का, लेण्याद्री ओझर रांजणगाव तिथपर्यंत आमचे दादा मोठा रस्ता करतायत. अगं पोरी, दादा आमच्या दारावरचा माणूस नाही, आमच्या घरातला माणूस आहे. भाऊ, हा रक्ताचं नसलं म्हणून काय झालं, विश्वासाचं नातं आहे आमचं दादांबरोबर. म्हणून आमचं ठरलंय, आमचं मत दादांना. नमस्कार. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील 3-4 ठिकाणी ट्रॅफिकची मोठी गंभीर समस्या आहे. त्यामध्ये पुणे नाशिक रस्ता असेल, तळेगाव चाकण शिक्रापूर न्हावरा किंवा पुणे नगर, ह्या ठिकाणच्या वस्तुस्थितीबद्दल आपल्याला अवगत करायचं आहे की पुणे नाशिक रस्त्यामध्ये फक्त 5 ठिकाणी बायपासेसचं काम अपूर्ण आहे. ते सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याला भूसंपादन न झाल्यामुळे. परंतु लवकरात लवकर या सगळ्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं गेले 6 महिन्यापासून प्रयत्नशील आहे. त्यातच तातडीची एक निविदा काढण्यात आलेली आहे. खेड घाटाचं उर्वरित काम आणि नारायणगावचा बायपासचं उर्वरित काम, हे काम कदाचित 15-20 दिवसानं चालू होऊ शकेल अशा प्रकारचं प्रयत्न आपण केलेला आहे. टेंडर काढलेलं आहे. तर टेंडरला मंजुरी मिळून तांत्रिक मान्यता मिळून 15-20 दिवस किंवा महिन्याभरामध्ये काम चालू होईल आणि त्याचा भार हलका होईल. याशिवाय नारायणगाव आणि राजगुरुनगर या ठिकाणी रस्ते आतून गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जवळजवळ 39 कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून त्याचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे. एकंदरीत ह्या ट्रॅफिकची समस्या जर बघायला गेली तर गेल्या 10 वर्षामध्ये
वाहनांची संख्या 25,000वरून 75,000 रोज ट्रॅफिक वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे. रस्ते वाढले नाहीत, जागा कमी झाल्या, परंतु ट्रॅफिक वाढलेली आहे. मी तुमचा खासदार म्हणून ह्यासाठी गेल्या 5 वर्ष सातत्यानं प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर नाशिक फाट्यावरून राजगुरुनगर पर्यंत जिथे चाकणचा फ्लायओव्हर, मोशीचा फ्लायओव्हर, ही सगळी कामं लवकरात लवकर प्रगतीपथावर आलेली, त्याला पैसे मंजूर आहेत. फक्त भूसंपादनाची कारवाईसाठी आपण आडलोय. ही भूसंपादनाची कारवाई झाली की साधारण 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये भरपूरसं चित्र ह्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये क्लिअर होईल आणि नागरिकांचा त्रास दूर होईल याची मी आपल्याला खात्री देतोय. आपण असं समजू नका की मी आता निवडणुकीच्या तोंडावर बोलतोय. निवडणुका येथील जातील, परंतु विकास आणि लोकांचे प्रश्न हे कायमचे तसेच आहेत. याच्यावर मार्ग काढण्यासाठी तुमचा खासदार म्हणून, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला ही कामं करायची, तुमची साथ त्या दृष्टीने महत्वाची राहील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. शिवाजी दादा आढळराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा. निशाणी धनुष्यबाण.